मित्रांनो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्य, या आयुष्यात असा एक कोणताही माणूस दाखवा, कोणताही व्यक्ती दाखवा ज्याला टेन्शन नाही, पण टेन्शन घ्यायचंच नाही. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण असंच काहीतरी वेगळं ऐकूया. कारण कोणासाठी किती करा, काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्याला बिनधास्त जगायचं. कुणाचं वाईट मात्र अजिबात करायचं नाही. कुणाचं वाईट करण्यापेक्षा चिंतायचंच नाही. कुणाच्या मागे वाईट बोलायचं सुद्धा नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं आणि स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही मित्रांनो, आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट सुद्धा वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी तोंडावरती गोड बोलायचं आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसायचं, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी, छोट्या छोट्या कारणांसाठी नाराज होऊन बसायचं, ज्याच्याशी तुमचा काडी मात्र पण संबंध नसतो. आजकाल काय झाले, लोक देवावर पण नाराज होतात हो. तर तुम्ही आम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोला, कुणी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करा, परंतु कुणाच्या आयुष्यात डोकवायचं अजिबात नाही. आणि कुणाविषयी माग अजिबात वाईट चर्चा सुद्धा करायची नाही. फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचं हित चिंतायचं. कुणाच्या पुढे पुढे अजिबात करायचं नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात ना, तसंच अगदी आपलं डोकं शांत आणि उबदार मन आयुष्यातील तुमची चिंता नक्कीच घालवतात. नाहीतर गरम डोकं आणि मनात टेन्शन घेऊन जर बसला तर आयुष्यातील चिंतेचं रूपांतर कधी चिंतेत होईल ना, सांगता सुद्धा येणार नाही. म्हणून मित्रांनो, टेन्शन घ्यायचंच नाही. जे होईल ते होणारच आहे. जे होणार ते कुणालाही चुकलेलं नाही. कर्माची फळं याच जन्मात, याच देही, याच डोळा भोगायची आहेत आणि पाहायची सुद्धा आहेत. मित्रांनो, त्यामुळे मला जेवढा आनंद जगता येईल ना तेवढं जगायचा प्रयत्न करा. संकट तुमच्या आयुष्यामध्ये येणारच, जे की देवाला सुद्धा चुकली नाही तर तुम्ही आम्ही कोण? म्हणून मित्रांनो, आयुष्य जेवढं आनंदी जगता येईल तेवढं जगा. कारण देवाने आपल्याला हा जन्म एकदाच दिलेला आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की येताना सुद्धा आपण अंगावरती एक कपडा सुद्धा घेऊन आलो नाही, किंवा सोबत काही घेऊन आलेलो नाही, आणि जाताना सुद्धा काही सोबत घेऊन जाणार नाही. जे काही कमवायचं आहे आणि जे गमवायचं आहे ते फक्त इथंच. त्यासाठी आजची ही छानशी बोधकथा, याच्यातून तुम्हाला चांगलं ते चांगलं घ्या, वाईट ते सोडून द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि नक्कीच ही बोधकथा आपल्याला जर आवडली असेल ना मित्रांनो, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डेस्क मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण आपण नेहमीच आपल्या या डेस्क मराठी भक्तिमय चॅनलवरती आपल्या हिंदू धर्मातील सर्व सणवारांची माहिती, तीर्थक्षेत्रांचे लाईव्ह व्हिडिओ, देवदर्शन, या सर्व गोष्टी आपण आपल्या डेस्क मराठीच्या माध्यमातून नवे नवे तर सर्व देवधर्मातील श्रद्धास्थान असणारे देवदेवतांचे मंत्र जप आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व भक्तांना ऐकवत असतो. तर नक्कीच या गोष्टींचा लाभ घ्या. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.